जानू, जानू, आय मिस्ड यू सो मच. जयंत सर, मी पण तुम्हाला खूप मिस केलं. पण त्याचं काय ना, आता जाऊन झोपते. काय झालं, काल मी आणि भावनाताईने मिळून आईला छान असं सरप्राईज दिलं. त्याच्यामध्ये ना थोडी दगदग झाली हो. आणि आता उद्या ऑफिसला पण जायचंय ना, मी जाऊन झोपते आता. थांब ना थोडा वेळ. हे बघ, तू खाली एक रात्र घरी नव्हतीस. मी खूप मिस केलं तुला. तुला माहिती, रात्रभर तुझ्या आठवणीत मला झोपच लागत नव्हती. हो का जयंत सर, एवढं प्रेम करता तुम्ही माझ्यावर? सीना चीर के तो देखो मैडम, आप ही का नाम दिखेगा. प्लॅन तर तोच आहे जयंत, फक्त ती वेळ नक्की कधी येणार आहे एवढाच प्रश्न आहे. मी खरंच खूप लकी आहे, मला तुमच्या एवढं प्रेम करणारा लाईफ पार्टनर मिळालाय. यानं मला रात्रभर तुझ्या मिठीत झोपायचंय. सॉरी जयंत सर, खरंच सॉरी. मला ना खरंच खूप झोप आली हो, मी खूप दमले. मी जाते झोपायला. ओके ओके, पण तू झोपलेली असताना मला शांतपणे तुझ्याकडे बघू तरी दे. जयंत सर, हो किती प्रेम कराल. नक्की कशाचा बनलायस जयंत तू? आता काही वेळापूर्वी माझ्या सगळ्यात जवळच्या मित्राचा खून करायचा प्रयत्न केलास आणि आता माझ्यावर असा हक्क गाजवतोयस. आता बघत बसशील रात्रभर माझ्याकडे. जानू, गुड नाईट, बाय. आई, हे पीठ बघा बरं, बस होईल का? बस बस बस, पहिल्या बॅच साठी पुरे. पहिली बॅच? नेमके किती बॅच करायचे ताई? अगं 5-6 तरी करू. काय आहे, मोठ्या मोठ्या पोळ्या करून दिल्या ना तर त्या वाया जातात. नाही, प्रत्येकाला काही अख्खी पोळी खाता येत नाही ना. छोट्या छोट्या करू, थोड्या जास्तीच्या करू. हा, तिथे नाही, तिथे तिकडे टेबलवर. हा, इकडे ये. तू जरा पीठ मळून दे. तू थांब, तू उठ. मंद आचेवर तवा ठेव. चल 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 चल. बर, हा. पटकन हात धुवून ये. हा, तुम्हाला आवडतंय ना सगळं? हो ग पोरी, खूप छान आहे हो सगळं. अरे, तुम्ही मोगऱ्याचे गजरे नाही घेतले? एक मिनिट, हा आणते. हो आण, घ्या ना तुम्ही. हो हो. ठीक आहे. सुलक्षणाताई, तुम्ही आम्हाला जेव्हा या अधिक मासाच्या कार्यक्रमाला घरी या असं म्हणालात ना, सुरुवातीला असं वाटलं आमच्यासारख्या बायकांचा या कार्यक्रमाला काय संबंध, अशा या मंगल कार्याला आम्हाला कुठे या मंगल कार्यात बोलवता. पण खरं सांगू, खरंच खूप बरं वाटलं हो इथे येऊन. त्याचं काय आहे ना, बघा ना, एरवी आपल्यासारख्या आपल्या या वयातल्यांना कोण विचारतंय. मग मीच म्हटलं की चला आज हा आपण कार्यक्रम करायचाच. चांगलं वाटलं ना? भावना, असं काय म्हणतात आई? अगं, या कार्यक्रमाची कल्पना सगळी तुझी आहे आणि त्यात सगळा श्रेय घेतात. आई, जाऊ दे ना, आजी आपल्याच आहेत. त्यांना जर का हे सगळं आवडतंय त्यातच आलं सगळं. अगं वीणा, काय गॅस वाया चाललाय? पटपट लाट ना पोळ्या. हो आई. हा, पण आता पटपट लाटायच्या म्हणून आकार बिघडवू नकोस. आई, तुम्हीच लाटता का मग? अगं, एवढी चिडचिड का करतेस? आता ऑर्डरची जबाबदारी घेतली आहे ना आपण, मग पूर्ण नको का करायला? काय वैताग आहे. काम केलं तरी ऐकावं लागतं, नाही केलं तरी ऐकावं लागतं. त्यात एवढा उकाडा. काम करतेच आहे ना मी, बसून आहे. त्यात वर आई सूचनांवर सूचना देत आहेत. वीणा, अगं मला कळतंय तुझी चिडचिड होते, उकाडा आहे म्हणून होते ना. अगं पण आता 5-50 पोळ्या राहिल्या बघ, तेवढ्या पटकन हाता वेगळ्या करू आणि मग निवांत आराम करू. आई सॉरी, पण मला पण ना हे कळत नाहीये. पीठ कमी झालाय हो माझा पोळ्या लाटण्याचा.
मला एवढी सवय नाहीये ना एवढ्या पोळ्या लाटायची. बरं बाई, तुला जमताय तसं कर. हं? चिडू नकोस. आई बाबा नाही दिसत आहेत कुठे? हे कुठे बाहेर गेलेत का? अगं नाही नाही, ते काय तिकडे आहेत, परसदारी. हो का? ते आणि वरद दोघं मिळून काहीतरी करतायत. बहुतेक आता दोघं मिळून विज्ञानात काहीतरी वादळ आणणार. देवा. आई जास्ती काम झालं आणि मग असं निवांत बसायला मिळालं की काय बरं वाटतं नाही? पण अजून काम पूर्ण झालं नाहीये. हं? आई आता लगेच कुणाला फोन लावताय तुम्ही? अगं असं काय करतेस? ऑर्डर तयार आहे ना, त्यांना कळवायला नको का? आपके द्वारा डायल किया गया नंबर या अभी स्विच ऑफ है या नेटवर्क क्षेत्र से काय झालंय? बाहर है। अगं स्विच ऑफ म्हणताय. हो का? अहो मग परत लावून बघा. आई तसंही आता अमेरिकेत रात्र असेल ना? अगं पण ते म्हणाले होते ना, ज्या दिवशी त्यांना ऑर्डर हवी आहे त्या दिवशी ते बहुतेक मुंबईतच असणार म्हणून. आपण ज्या क्रमांकावर कॉल करत आहात तो सध्या अस्तित्वात नाही. अगं आता फोन अस्तित्वात नाही असं म्हणताय. हे देवा, ऑर्डर तयार आहे कसं कळवणार आपण? हॅलो एव्हरीवन. आय होप तुम्ही सगळे आपलं हे छोटंसं सेलिब्रेशन एन्जॉय करत असाल. येस सर, पण आज हे अचानक सेलिब्रेशन कसलं? काही खास कारण आहे? तुझ्या आनंदाचं कारण मला माहिती आहे नीच माणसा. तुला वाटतंय की तू विश्वाला कायमचं माझ्या आयुष्यातून दूर केलंस, पण आता थोड्याच वेळात तुझ्या पायाखालची जमीन सरकणार आहे. जयंत सर सांगा ना, तुम्ही एवढे खुश का आहात? नक्की काय रिझन आहे? यू जानू, यू आर द रिझन फॉर इट. तू माझ्या लाईफमध्ये जेव्हापासून आली आहेस ना, तेव्हापासून माझ्या लाईफचा प्रत्येक दिवस खूप आनंदाचा असतो. बट येस, अजून एक रिझन आहे. वेल एव्हरीवन, तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल ना की आज ही छोटीशी पार्टी का अरेंज केली आहे. ही पार्टी आहे तुम्हा सगळ्यांचं हार्डवर्क सेलिब्रेट करण्यासाठी. बोली, तुम्हा सगळ्यांना अप्रिशिएट करण्यासाठी. तुम्ही इतक्या डेडिकेशनने काम करता आणि तुम्ही सगळे ना माझ्यासाठी हाय परफॉर्मर्स आहात. अँड ॲज अ बॉस म्हणून ही माझी ड्युटी आहे की तुम्हा सगळ्यांची काळजी घ्यावी, तुम्हा सगळ्यांना अप्रिशिएट करावं. सो या, जस्ट एन्जॉय. अँड येस, यापुढेही आपण असंच मन लावून काम करत राहूया. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली आपल्या कंपनीला प्रॉफिट मिळवून देऊयात. ओके, जस्ट एन्जॉय, कॅरी ऑन.